महाड विनेरे मार्गावर अपघातांची मालिका सुरूच. टेम्पोची एसटीला जोरदार धडक, टेम्पो चालकाला गंभीर दुखापत तर 4 प्रवासी जखमी. महाड विनेरे राज्य महामार्गावर गतवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. मंगळवार 21 जुलै रोजी सकाळी सुमारे 9:20च्या सुमारास कुर्ले दिवेकरवाडी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या टेम्पोनं एसटी बसला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात घडला. या अपघातात टेम्पो चालकाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. एसटीतील 4 प्रवासी किरकोळ जखमी झालेत. मिळालेल्या माहितीनुसार महाड आगाराची महाड मुरमुशी ही एसटी बस क्रमांक MH20 BL 3795 महाडच्या दिशेने येत असताना कुर्ले दिवेकरवाडी फाट्याजवळ पोहोचताच समोरून येणारा टेम्पो क्रमांक MH06 BV 6215 वरील चालकाचं उतारावर नियंत्रण सुटल्यानं टेम्पो विरुद्ध दिशेला जाऊन समोरून थेट एसटी बसवर आदळला. धडक इतकी भीषण होती की टेम्पोच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर एसटी बसचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या अपघातात टेम्पो चालकाच्या पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. त्याला पुढील उपचारासाठी महाड येथील रानडे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एसटी बसमधील 34 प्रवाशांपैकी भूमिका कासारे वय 21, प्रगती कासारे वय 33, पुष्पा यादव वय 40, तिघेही राहणार कुर्ले बौद्धवाडी, तसेच काशीराम कुले वय 77 राहणार करंजाडी हे 4 प्रवासी किरकोळ जखमी झाल्यानं त्यांना उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, एसटी प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विभागातील युवा सेना नेते पप्या आंबावले यांनी जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यासाठी सहकार्य केलं. या दरम्यान मंत्री भरतचंद गोगावले यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अपघाताची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. अपघातग्रस्त टेम्पो चालकानं प्राथमिक माहितीत सांगितलं की उतारावर रस्ता ओला असल्यानं वाहन घसरलं आणि टेम्पोवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला. गतवर्षी महाड विनेरे राज्य महामार्गावर पावसाळ्यात वारंवार अपघात घडल्यामुळे प्रवासी व नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित ठेकेदाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काही तात्पुरते उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी यंदाही अपघातांचं सत्र सुरूच असल्यानं त्या उपाययोजनांच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सतत घडणाऱ्या अपघातांमुळे हा रस्ता आहे की मृत्यूचा सापळा, असा संतप्त सवाल प्रवासी व नागरिक उपस्थित करतात. या मार्गावर तातडीनं कायमस्वरूपी आणि प्रभावी सुरक्षितता उपाययोजना राबवण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड.